नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजक. मित्रांनो, स्थानिक लेवलच्या निवडणुका ह्या 7-8 वर्षापासून झाल्या नव्हत्या आणि कुठेतरी 3 वर्ष या स्थानिक लेवल निवडणुकीला शिल्लक या ठिकाणी झाले होते. तर या 7-8 वर्षामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त मुद्दा जर तो गाजला तर तो आरक्षणाचा. तर आरक्षणाचा कसा, तर मराठा समाज बांधवाने या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी अनेक आंदोलन उपोषण त्या ठिकाणी करण्यात आले आणि खास करून या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी खास करून जास्त ज्यांचं योगदान राहिलं ते म्हणजे जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलन अनेक उपोषण त्या ठिकाणी केले. आता मागे मुंबईला त्यांनी सलग 10-11 दिवस आमरण उपोषण त्या ठिकाणी केले आणि या उपोषणस्थळी महाराष्ट्रातील बराच मराठा समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाला आणि कुठेतरी मुंबईला जाम करण्याचं काम मराठा समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले आणि कुठेतरी मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेऊन शासनाने जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि कागदोपत्रीच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येईल असे त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आले आणि कुठेतरी याची अंमलबजावणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी झाली आणि बऱ्याच मराठा समाजाला ओबीसीतून जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळाले, आरक्षण त्या ठिकाणी मिळाले. बऱ्याच मराठा समाजाने ओबीसी मधून जात प्रमाणपत्र या ठिकाणी काढून घेतलेले आहे. तर आता मेन मुद्दा असा आहे की या स्थानिक लेवलच्या निवडणुका होत असताना या स्थानिक लेवलला ज्यावेळेस निवडणुकीचे आरक्षण त्या ठिकाणी जाहीर झाले, बऱ्याच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ओबीसीचं आरक्षण निघालेलं आहे, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी निघालेलं आहे. तर या ओबीसीच्या आरक्षणामध्ये बऱ्याच मराठा समाजाला ओबीसीतून मान्यता मिळाली असते, त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असल्यामुळे ते त्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्या ठिकाणी उभे राहताना दिसून येत आहे. बऱ्याच जणांनी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे फॉर्म भरणं चालू आहे. तर बऱ्याच ओबीसीच्या जागेवर मराठा समाजाने त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. तर कुठेतरी ओबीसी समाजामध्ये नाराजगी व्यक्त होताना या ठिकाणी दिसून येत आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही न्यायालयीन लढाई आहे. न्यायालयाने काही विचारपूर्वक करून कायद्याच्या माध्यमातूनच मराठा समाजाला ओबीसी मधून जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यामुळे ते त्या जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उभे राहताना दिसून येत आहे आणि ओबीसी समाजाला वाटतं की कुठेतरी आमच्या राजकीय आरक्षणावर मराठा समाजाने कब्जा केला काय असं बऱ्याच जणांना या ठिकाणी वाटत आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून ओबीसी समाजाला सांगू इच्छितो की नवीन ज्यांनी मराठा समाजाने ओबीसी मधून जात प्रमाणपत्र काढले ते एक कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी कायद्याने ज्यांनी कागदोपत्रीच्या माध्यमातून जी प्रोसिजर करून त्यांनी ते जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. पण मी सांगू इच्छितो की खानदेशमध्ये बराच मराठा समाज हा ओबीसी मधून आहे. कुंभी मराठा म्हणून असल्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच मराठा समाजाकडे ओबीसीचं जात प्रमाणपत्र खानदेशमध्ये आहे आणि बऱ्याच खानदेशातील मुली आपल्या घाटमाथ्यावर सुना म्हणून आपल्या मराठा लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी ओबीसीचं जात प्रमाणपत्र असल्यामुळे ते या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभे राहणार आहे. तर ओबीसी समाजाला वाटतं की बाबा त्या ठिकाणी राजकीय आरक्षणामध्ये ओबीसी समाजालाच प्राधान्य या ठिकाणी द्यायला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या समाजाचा आपुलकी जिव्हाळा त्या ठिकाणी असतो, पण ही लढाई कायद्याची होती आणि कायद्याच्या माध्यमातूनच हे प्रोसिजर या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि मराठा समाजांनी त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही कुंभी मराठा आहे आणि आम्ही ओबीसी मधून त्या ठिकाणी येतो आणि त्यांनी ती कायद्याची लढाई त्या ठिकाणी लढलेली आहे आणि या लढ्यासाठी बऱ्याच जणांनी आपल्या जीवाची आहुती या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा त्या ठिकाणी दिला होता. तर ही मित्रांनो ही शासकीय लढाई आहे, न्यायालयीन लढाई आहे. याच्यात आपण कोणी याच्यात हस्तक्षेप या ठिकाणी करू नये, एकमेकाविषयी द्वेष भावना या ठिकाणी करू नये. बरेच जण म्हणतात
की कुठेतरी राजकारण जातीपातीचं होणार आहे, ओबीसी विरुद्ध मराठा या ठिकाणी होणार आहे आणि ही लढाई मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त होणार आहे, तर मी त्यांना सांगू इच्छितो की असा संभ्रम आपण निर्माण या ठिकाणी करू नये. आपण जातीपातीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण या ठिकाणी करावे. कारण पहिले लोक अडाणी होते पण कुठेतरी जातीपातीचा पुळका त्या ठिकाणी नव्हता. आता आपण जेवढे सुशिक्षित त्या ठिकाणी झालेलो आहे, सुशिक्षित होत असताना प्रत्येकाला जातीचा पुळका या ठिकाणी दिसून येत आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मतदारांना सांगू इच्छितो की आपण जातीपातीचं राजकारण या ठिकाणी करू नका. कारण महानगरपालिका निवडणुका झाल्या, मला वाटतं त्याही बऱ्यापैकी जातीपातीवरच त्या ठिकाणी झाल्या. ज्या नगर परिषदच्या निवडणुका झाल्या त्या नगर परिषदच्या निवडणुका सुद्धा जातीपातीवर त्या ठिकाणी होताना दिसून येत आहे. आतापर्यंत ही जातीपातीचं राजकारण शहराच्या ठिकाणी दिसून येत होतं, पण 7-8 वर्षाच्या नंतर आता स्थानिक लेवलच्या निवडणुका होत असताना कुठेतरी याची थोडी भुणभुण ऐकू या ठिकाणी येते की कुठेतरी ओबीसी मराठा मतदानाच्या माध्यमातून ही लढाई होणार आहे. तर मी सांगू इच्छितो की मित्रांनो, आपला हा भारत देश 18 पगड समाजाचा आहे, 18 पगड जातीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन हा लढा या ठिकाणी लढलेला. तर कोणीही जातीपात या ठिकाणी करू नये. या ठिकाणी आपण सर्वांनी विकासाला प्राधान्य द्यावे. जोही या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभे राहणारे या उमेदवाराकडे आपण जातीपातीकडे न पाहता त्यांच्याकडे पहा की तो माणूस आपल्या सर्कलचा, आपल्या परिसराचा विकास करू शकतो. त्याच्यामध्ये थोडीशी तरी गुण आपल्या परिसराच्या सर्कलच्या विकासासाठी आहे. अशाच माणसाला आपण प्राधान्य या ठिकाणी द्यावा. कारण या जातीपातीमुळे आपला तालुक्याचा विकास या ठिकाणी थांबलेला आहे. बरेच जण या ठिकाणी म्हणतात की आपल्या माणसाला निवडून आणा. अरे आपल्या माणसानं आपल्यासाठी काय करणं लावलं? आता जे ही निवडून या ठिकाणी आले हे सगळे आपलेच आहे ना, पण तरीही आपला कन्नड तालुका विकासापासून वंचित काहून नये? बऱ्याच अडी अडचणी आपल्या या ठिकाणी अजूनही गाय गोट्यासाठी, विहिरीसाठी पैसे त्या ठिकाणी मोजावे लागते. बऱ्याच शासकीय कर्मचाऱ्यावर या प्रतिनिधीचं वर्चस्व या ठिकाणी दिसून येत नाही. मग आपलं म्हणते कोणाला? अरे सगळे आपलेच आहे. पण आपण काय करतो, निवडणुकीच्या टायमाला जातीपातीचं रूप देऊन त्या ठिकाणी जातीपातीचा माणूस तो काही कामाचाही जरी नसला तर आपण त्याला म्हणतो आपल्या जातीचा आहे, आणि तो आपल्या जातीचा असून त्यानं कधी आपलं काम या ठिकाणी केलं नाही पण तरी आपण म्हणतो आपल्या जातीचा आहे, आणि तो जातीचा असून सुद्धा आपला विकास या ठिकाणी करत नाही. पण आता ही निवडणूक वेगळी आहे. आपण आपल्या पिढीसाठी, येणाऱ्या तरुण पिढीसाठी आपण जातीपातीला बाजूला ठेवून विकासाकडे या ठिकाणी लक्ष द्यावं आणि येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ओबीसी मराठा न करता आपण जो माणूस आपल्या परिसराचा विकास करेल अशाच माणसाला आपण मतदान या ठिकाणी करावे. बरेच जण म्हणतात की ओबीसी समाज मराठा समाजाला 2 क्विंटल दाणे देऊ शकतो, ओबीसी समाज मराठा समाजाला 2 क्विंटल दाणे त्या ठिकाणी देऊ शकतो, पण एकमेकाला मतदान या ठिकाणी करू शकत नाही. अरे मी त्या मूर्खांना सांगू इच्छितो की अजूनही ग्रामीण भागामध्ये जिव्हाळा आपुलकी जशी ना तशीच आहे. अजूनही एकमेकाशिवाय एकूण आराचं पान त्या ठिकाणी हलत नाही. कारण आपण सर्वजण एकमेकाच्या दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी होतो. सगळे एकमेकाला मिसळून गुन्ह्या गोविंदानं आपण ग्रामीण भागात या ठिकाणी राहतो. तर कुठेतरी याचा परिणाम ग्रामीण जे शहरामध्ये त्या ठिकाणी दिसून आले जातपात तो ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी दिसून येणार नाही. सर्वजण एकत्र येऊन जो माणूस विकासाचे कामं करेल तशाच माणसाला प्राधान्य या ठिकाणी सर्व मतदार बंधू या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे जातीपातीचं राजकारण आमच्या कन्नड जिल्हा परिषद सर्कलमध्ये किंवा चिंचोली जिल्हा परिषद सर्कलमध्ये किंवा आपल्या कन्नड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या ठिकाणी दिसून येणार नाही. विकासाचंच राजकारण आपल्या या कन्नड तालुक्यामध्ये होणार आहे. कोणीही जातपात ओबीसी मराठा या ठिकाणी होणार नाही असंच या ठिकाणी जाणवतो. कारण सगळे प्रेमाचे, आपुलकी, जिव्हाळ्याचे लोक आहे, आणि जी जिव्हाळा आपुलकी ग्रामीण भागात दिसतो तो इतर या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे सर्वांचे एकमेकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे कोणीही जातपात या ठिकाणी न करता विकासालाच मतदान आपल्या या कन्नड तालुक्यातील ज्या अनेक जिल्हा परिषद निवडणुका होणार आहे या निवडणुकीमध्ये हे रूप या ठिकाणी दिसून येणार आहे. धन्यवाद.